मराठा आरक्षणाची मागणी घेऊन हजारो कार्यकर्त्यांसह जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झालेत। त्यांचा मोर्चा कुठपर्यंत आलाय, गावोगावचे आंदोलक त्यांचं कसं स्वागत करतायत पाहूयात। जरांगे पाटील अंतरवाली सराटी इथून मराठा आरक्षणाची मागणी घेऊन निघालेत। त्यांच्यासह हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते। जरांगेंच्या दौऱ्याचा तिसरा दिवस अहमदनगरमध्ये मुक्काम करून पदयात्रा रात्री 12 वाजता बाराबाभळे येथील जामिया मोहम्मदिया मदरशाच्या मैदानात दाखल झाली। मध्यरात्री 1:30 वाजता जरांगेंचा ताफा मदरशात आला। तिथे कुराण देऊन त्यांचा सत्कार केला गेला। यानंतर त्यांनी डाळ भात असं साधं जेवण केलं। 2 ते 2:30 वाजेपर्यंत त्यांना कार्यकर्ते भेटण्यासाठी येत होते। त्यांच्याशी उशिरापर्यंत चर्चा केल्यानंतर जरांगे यांनी मदरशात रात्र काढली आहे। सकाळच्या नाश्त्यानंतर जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा पुढचा प्रवास सुरू केला। मी आरक्षण घेऊनच परत येईल असं आश्वासन देत जरांगे पाटील मदरशा बाहेर पडले। अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत असताना जरांगे यांनी अहमदनगरच्या भिंगार येथील राम मंदिरात दर्शन घेतलं। तसेच या ठिकाणी आरती केली आणि विधिवत पूजाही केली। जर आरक्षण मिळालं तर रेल्वे भरून अयोध्येला दर्शनासाठी जाणार असंही जरांगे यांनी सांगून टाकलंय। आरक्षण मिळाल्यावर अयोध्येत जाणार? हो, त्यांना सगळं रेल्वेच बघा भरून जाते की नाही होते। बाकीचे जरी म्हणते रेल्वे भरून येतात, आपलं बघा रेल्वे जातात त्यांना सगळं रेल्वेच बघा भरून जाते की नाही होते। बाकीचे जरी म्हणते रेल्वे भरून येतात, आपलं बघा रेल्वे जातात त्यांना भिंगार शहर सोडल्यानंतर ही पदयात्रा शहरातील स्टेट बँक चौकात आली असता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी देखील पदयात्रेत सहभाग घेतला। शहरातील ठिकठिकाणी जेवण आणि नाश्त्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती। संध्याकाळी 7 वाजता ही पदयात्रा सुपा येथे आली असता पारनेरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी देखील जरांगेंचा सत्कार केला। जरांगेंची पदयात्रा रात्रीपर्यंत सुपे मुक्कामी पोहोचणार आहे। इथं मराठा आंदोलकांच्या जेवणाची सोय केली गेली आहे। तर पुण्यातील वाघोली इथल्या चौकीदाणी इथं 100 एकरहून जास्त जागेवर आंदोलकांच्या मुक्कामाची सोय केली गेली आहे। जरांगेंचं गावोगावी जंगी स्वागत होत आहे। त्यांनी जेवणाची सर्व साधनं सोबत घेतली आहेत। मात्र त्यांना गावकरी मदत करत असून त्यांच्यासह असलेल्या आंदोलकांची सुविधा मराठा आरक्षणाचे गावोगावचे कार्यकर्ते करतायत। संतोष आवारे, साईदीप ढोबळेसह चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।